पाहुण्या घरी असले की किती छान वाटते ना. नंतर ते निघून गेल्यानंतर सगळं घर खाली खाली होते. तुमच्यासोबत पण असंच होत असेल ना. अद्विकला तर असं वाटते की पाहुणे नेहमी येतच राहिले पाहिजे आपल्याकडे आणि ते खूप दिवसासाठी राहिले पाहिजे. आजची देवपूजा दीपालीने केली होती आणि खूप छान वाटली मला तिची देवपूजा, म्हणून तुम्हाला दाखवावंसं वाटलं. आणि नंतर मग हे जेवायला बसले आणि आज संध्याकाळी या सगळ्यांना रिसेप्शनला पण जायचं आहे. तसं तर मला पण जायचं होतं, पण माझे शूट्स इनकम्प्लीट असल्यामुळे मला जाता येणार नाही. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की कुंड्यांचं स्टँड आणि शू स्टँड बनवणं सुरू होतं, तर त्यालाच आज कलरिंग करणं सुरू आहे. तर इथे ह्या सगळ्या चपला अशा पडलेल्या राहायच्या, म्हणून हे शू स्टँड बनवून घेतलं आणि या जागेवर ठेवणार आहे. कारण तिथे जास्तीचं सामान असा मेस राहत होता, म्हणून आता हा सगळा मेस निघणार आहे इथनं आणि हे शू स्टँड तिथे राहणार आहे. तेवढ्यात मी एडिटिंग करायला बसली आणि यांनी पिझ्झा मागवला. माझी एडिटिंग होईपर्यंत पिझ्झा संपवून पण टाकला. नंतर मला फक्त खाली बॉक्स दिसला. काल पण पिझ्झा खाल्ला होता, आज पण पिझ्झा खाल्ला, तरीही त्यांची पिझ्झाची क्रेविंग काही संपली नाही. मला शेवटी पिझ्झा बेस नाही मिळाला, म्हणून मग हे म्हटलं पिझ्झा सँडविच तरी मी आज घरी बनवते, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मागवल्या होत्या बिग बास्केटवरून. आणि यांची सर्व्हिस बघा, यांच्या पिशव्या आय थिंक संपलेल्या होत्या, त्या कागदी पिशव्या असतात त्या संपलेल्या असतील बहुतेक, म्हणून यांनी मला ही पिशवीच यांची देऊन दिली आणि घरात आणून मी त्या सगळ्या गोष्टी काढून घेतल्या आणि नंतर त्यांना पिशवी परत दिली. नंतर आम्ही ननद भाऊजींनी मिळून पिझ्झा सँडविचची तयारी केली. पिझ्झा सँडविच बनवलं आणि त्याला खायला दिलं. खाऊन तो खुश झाला, बस त्याचं मन समाधान झालं आणि बस थोड्या वेळ अशी बसली घेऊन आणि त्यांना निघायचं पण होतं, तर दीपालीने निघायची तयारी केली. आता इथे तयार झालेली आहे, ती पिशवी दाखवत होती. मी म्हणत होती तिला की ही मटणाची पिशवी दिसत आहे म्हणून. तिला गार्बेज बॅग दिली होती ओले कपडे टाकायला आणि तिने गार्बेज बॅगमध्येच ते ओले कपडे पॅक केले होते. आणि नेहू बघा किती सुंदर दिसत आहे आमची. चला आता इथे सगळेजण निघालेले आहेत रिसेप्शनला जायला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आई तिथेच थांबली होती आणि मला कोणीतरी विचारलं होतं की निरपिंगळ्याला तुझे कोण राहतात, तर माझ्या 2 आत्या राहतात निरपिंगळ्याला. म्हणजे आत्या तर आता नाही आहेत, पण आत्यांचे मुलं वगैरे हे सगळेजण आहेत तिथे, म्हणून आमचं प्रोग्राम असले लग्न असलं की तिथे जाणं होते. चला आता हे सगळेजण निघून गेले आणि माहीचे पप्पा इकडे क्रिकेट खेळायला लागले. चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.